नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी वेतनातून होणाऱ्या 3 महत्त्वाच्या कपाती। सविस्तर माहिती जाणून घ्या। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून काही विशिष्ट कपाती केल्या जातात। अनेक कर्मचाऱ्यांना पगारात अचानक जास्त कपात झाल्याचे जाणवते, परंतु त्यामागील कारणांची माहिती नसते। म्हणूनच फेब्रुवारी महिन्यात वेतनातून नेमक्या कोणत्या 3 प्रमुख कपाती केल्या जातात ते पुढील प्रमाणे पाहूया। राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमा योजना कपात। राज्य सरकारी कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात वार्षिक वर्गणी कपात केली जाते। दिनांक 24/1/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेतील वार्षिक वर्गणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। संवर्गानुसार विमा रक्कम आणि वर्गणी वेगवेगळी आहे। संवर्गनिहाय वर्गणी, वार्षिक वर्गणी जीएसटी सह संवर्ग विमा रक्कम वार्षिक वर्गणी गट अ 25 लाख रुपये 750 प्लस 135 बरोबर 885, गट ब 20 लाख रुपये 600 प्लस 108 708 रुपये, गट क व ड 15 लाख रुपये 450 प्लस 81 म्हणजे 531 रुपये। ही रक्कम दरवर्षी एकदाच म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून कपात केली जाते। व्यवसाय कर कपात। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा व्यवसाय कर म्हणून 200 रुपये कपात केली जाते। मात्र फेब्रुवारी महिन्यात रुपये 300 व्यवसाय कर कपात केला जातो। याचे कारण म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात एकत्रित समायोजन करण्यात येते, त्यामुळे इतर महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात व्यवसाय कराची रक्कम जास्त दिसते। आयकर अंतरिम समायोजन। फेब्रुवारी महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा असतो, त्यामुळे या महिन्यात कर्मचारी आयकर वितरण सादर करणे आवश्यक असते। उर्वरित आयकर रक्कम असल्यास ती फेब्रुवारी महिन्यात वसूल केली जाते। जर आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत तर अतिरिक्त आयकर कपात होऊ शकते। काही प्रकरणांमध्ये आयकर वितरण न दिल्यास पगार प्रलंबित राहू शकतो। फेब्रुवारी पगार कमी का येतो? फेब्रुवारी महिन्यात एकत्रितपणे वार्षिक विमा वर्गणी, व्यवसाय कर, वाढीव कपात, आयकर अंतरिम समायोजन या तिन्ही कारणामुळे पगारात जास्त कपात होते। म्हणूनच कर्मचाऱ्यांनी या कपातीबाबत आधीच माहिती ठेवणे गरजेचे असते। कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी? आयकर गुंतवणूक पुरावे वेळेत सादर करावेत, वेळेत पावती सॅलरी स्लिप तपासावी, विमा वर्गणी व व्यवसाय कर कपात तपासून घ्यावी। शंका असल्यास कार्यालयीन लेखा विभागाशी संपर्क साधावा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून दरवर्षी 3 प्रमुख कपाती केल्या जातात। समूह अपघात विमा योजना वर्गणी, व्यवसाय कर, आयकर अंतरिम समायोजन। ही प्रक्रिया नियमित आणि नियमानुसार असली तरी माहिती अभावी अनेक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने फेब्रुवारीपूर्वी आपले आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।